नमस्कार मंडळी, तुम्ही पाहता आहात तुफान न्यूज, जिथे सत्य तिथे आम्ही. रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी कोकणातील विकासकामांबाबत आणि गॅस पुरवठ्याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. सिंचन प्रकल्पांबाबत बोलताना योगेश कदम यांनी सांगितले की रत्नागिरी जिल्ह्यातील 2 महत्त्वाच्या प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. पोयनार आणि न्यू मांडवे या 2 प्रकल्पांसाठी निधी मंजूर करण्यात आला असून या प्रकल्पांना सुधारित मान्यताही देण्यात आली आहे. या निर्णयामुळे कोकणातील सिंचन व्यवस्थेला मोठी चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्याबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरचा कोणताही तुटवडा नाही. नागरिकांनी गॅससाठी रांगा लावण्याची गरज नसून लवकरच प्रदेशभर गॅसचा पुरवठा सुरळीत केला जाईल असेही त्यांनी सांगितले. गॅसच्या काळाबाजाराबाबत सरकार कठोर भूमिका घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल यासाठी अन्न व औषध प्रशासनाला स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आवश्यक सेवांमध्ये विशेषतः हॉस्पिटलसाठी गॅस सिलेंडरचा पुरवठा प्राधान्याने केला जाईल असेही त्यांनी सांगितले. संजय राऊत यांच्या टीकेबाबत बोलताना योगेश कदम म्हणाले की राज्य सरकारने कोणत्याही राज्याला दुजाभाव केलेला नाही. संजय राऊत नेहमीच टीका करत आले आहेत असेही त्यांनी नमूद केले. अन्न सुरक्षा विभागाबाबत त्यांनी सांगितले की लवकरच अन्न व औषध प्रशासनामध्ये फूड सेफ्टी ऑफिसरची भरती केली जाणार आहे, ज्यामुळे अन्न सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळ मिळेल. कोकणातील विकासाच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून कोकणातील 5ही जिल्ह्यांमध्ये नवीन साकव बांधले जाणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली. जिल्हा परिषद अध्यक्षपदाबाबत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. मंडणगड तालुक्याला जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान दिल्यामुळे त्या भागातील विकासाला मोठी उभारी मिळेल असे त्यांनी सांगितले. विधानसभा पोटनिवडणुकीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की महायुतीतील 3ही पक्षांच्या नेत्यांमध्ये समन्वय आहे. अजित पवार यांच्या जाण्यानंतर या पोटनिवडणुकीबाबत 3ही नेते लवकरच अंतिम निर्णय घेतील असेही त्यांनी सांगितले. ही बातमी तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच ताज्या, खऱ्या आणि निर्भीड बातम्यांसाठी तुफान न्यूज सोबत कायम जोडलेले रहा.